एक मोठी महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। आदित्य ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्याचं कळते। आदित्य ठाकरे यांच्यासोबत सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई देखील उपस्थित आहेत। पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी व गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आदित्य ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। आदित्य ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत ही भेट होणार असल्याचं कळत आहे। आमदार सचिन अहिर यांच्यासोबत वरुण सरदेसाई सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित आहेत। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। आदित्य ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती? अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, आदित्य ठाकरे आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। निश्चितपणे जी एकंदरीतच पीडब्ल्यू विभागातील काही कामं आहेत, याशिवाय मुंबईतील गिरणी कामगारांची वसाहत आणि पोलीस वसाहती संदर्भात दोन महत्त्वाचे मुद्द्यांच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले होते। त्यांच्या सोबत मुंबईतील त्यांचे जे दोन महत्त्वाचे आमदार आहेत, एक म्हणजे मनोज जामसुदकर असतील, सचिन अहिर असतील आणि वरुण सरदेसाई असतील, या तीनही आमदारांसोबत स्वतः आदित्य ठाकरेंचं शिष्टमंडळ आहे जे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलं होतं। त्यांनी त्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। मुंबईमधील खोदून ठेवलेले रस्ते असतील, त्यामुळे वाढणारं मुंबईतील प्रदूषण असेल, यालाही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आळा घालावा आणि या अनुषंगाने पोलीस वसाहतींमधील जी रखडलेल्या घरांचा प्रश्न आहे, गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न आहे, तोही तात्काळ या अधिवेशन काळामध्ये मार्गी लावावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। या प्रश्नासंदर्भात योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये गिरणी कामगारांच्या आणि पोलीस वसाहतीच्या प्रश्नावरती ठाकरे गट पुन्हा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि शासनाकडून सुद्धा त्या अनुषंगाने काही उपाययोजना होत आहेत का, याकडे आपलं लक्ष असेल। मेघना, चेतन, आपण जर पाहिलं तर अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते, चांगला गदारोळ आपण पाहिलाय आणि त्याच्यानंतर आता ही भेट होते, त्याच्यामुळे आता अनेक चर्चा देखील होऊ शकतात। चेतन, निश्चितपणे दुसरी एक राजकीय घडामोड मोठी यामागची आपल्याला बोलता येईल की या आधीपर्यंत जी संवादाची दारं बंद झालेली होती ठाकरे गटाकडून, ती मात्र आता उघडताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर सातत्याने आदित्य ठाकरे असतील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येताना पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदेची भेट जरी आदित्य घेत नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर वाढती ही जवळीक आहे ती सातत्याने पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच कुठेतरी आगामी काळांमध्ये काही नवी समीकरणं राजकारणामध्ये पाहायला मिळणार का, याकडेही आपलं लक्ष असेल। मेघना, निश्चित धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात भेट होणार आहे। यावेळी खरं तर पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी, गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत भेट होणार असल्याचं कळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।